नाही चिकता चिकनारे माझ्या मायेचे उपकार आर आर भांडायचं नाही ना. चला तुम्हासनी जेवायला देते. आई ग रमा ए रमा हो आले आई. काय झालं आई? काय नाही झाला बेटा बस बघू इथं. अगं आई तुला तर लय ताप आहे. म्या पाणी आणते वय तुझ्यासाठी. वय बेटा आई घे पाणी घे. तू काय बी काळजी करू नग. म्या समधी काम करून घेईन. तू फक्त आराम कर. वय पोरी लय गुणाची ग माझी पोर. देवा कृपा कर रे बाबा. माझ्या पोरीला चांगला नवरा मिळव रे बाप्पा. अगं आई तू आराम कर बरा. रखमा काय झालं ग तब्येत बरी नाही काय? हो थोडी तब्येत बरी नाही हाय. अगं तुला तर लय ताप आहे. तू आराम कर बरं. म्या दाईला घेऊन येतो. रमा बेटा आईची काळजी घे. मी येतो. वय बाबा. दाईमा अरे काय झालं? काय इतक्या घाईला आलाय? काय झालं बोल तरी. दाईमा माझ्या रखवाला लय काम आहे. घरी चला माझ्यासोबत. बरं तू होय पुढं. रखमा काळजी करू नका. मी औषधी देते होय तुला. आता तू आपली काळजी घे. घे औषध रमा. 3 वेळा द्यायचं. दमू काळजी घे र बाबा रखमाची. माझं काम तर मी केलं. बाकी देवाला हात जोड र बाबा. कशी करायली? होय बाबा. बाबा काय झालं? कसला विचार करायला तुम्ही? काय नाही
बेटा, तुझी आई गेल्यापासून कुठं ध्यान लागेना. घरची समधी कामं तुझ्यावर आलीये पोरी. बाबा, तुम्ही काय बी काळजी करू नका, म्या समद सांभाळते. थांबा, म्या थोडा पाणी आणते तुमच्यासाठी. दिवसेंदिवस बाबाची पण तब्येत खालावते व त्यातच त्यांचे निधन होते. मामा, हे काय झालं आमच्या सोबत? पोरांनो, तुम्ही काय बी काळजी करू नका. तुमचा मामा हात खंबीर तुम्हाला सांभाळण्यासाठी. चला तुम्ही माझ्या घरला. सरस्वती, अगं ए सरस्वती, बाहेर ये जरा. बघ तर कोण आलंय. अरे लेकरा हायत वय. या या पाडांनो, या आत या. हे पण तुमचंच घर आहे वय. म्या तुमच्या आई सारखीच आहे वय. तुम्ही काळजी करू नका, मी हाय वय. चला हात पायावर पाणी घ्या, मी ठाव करते. बाई, काय सुंदर मुलगी हाय. बाळा, काय नाव तुझं. म्या रमा कुठे राहते. मामाकडे राहायला आली आहे. लय सुंदर मुलगी हाय. ती भीमासाठी सून म्हणून लय शोभून दिसत. अहो अहो, बाहेर ये जरा. अगं काय झालं? अहो, एक आनंदाची बातमी आहे. कसली आनंदाची बातमी आहे, आम्हाला कळेल काय? अहो, मी भीमासाठी सून म्हणून एक मुलगी पसंत केली आहे. लय सुंदर मुलगी हाय. मला ती मनापासून आवडली. भीमाला सून म्हणून लय शोभून दिसे. हो काय, ठीक आहे मग. काय रे भीमा, उरकवायचं काय लगन? पण बाबा, इतक्या लवकर लग्न का करायचे आहे? मला अजून पुढे शिकायचं. पोरा, तुला काही समजत नाही, तू बस तयार हो. ठीक आहे बाबा. आज माझी आई जिवंत असती तर आपल्या सुनेला बघून तिला खूप आनंद झाला असता. आज आई असती तर तिला लय खुशी झाली असती आपल्या पोरीच्या लग्न पाहून. भीमराव रमाच्या दोन्ही भावंडांना घरी घेऊन येतात. रामू, ए रामू, आले साहेब. आई, आजपासून हे दोघे इथंच राहणार. काय काय बोलतोस तू हे? किती गोड मुलं आहेत ही. लेकरांनो, या इथं बसा. रमा, इकडे ये.
हो आले आई. रमा, ही एक तुझी भाकर आणि 2 भीमाच्या ह्या घे. आता त्या तुम्ही खाता का तुझ्या बहीण भावात देते ते तू बघून घे. शंकरा, गौरा, इकडे या. ही घ्या भाकरी खाऊन घ्या. आणि साहेब, ही घ्या, तुम्ही पण खाऊन घ्या. आणि तू रमा, बस इथे. बाबासाहेब भाकरीचे 2 तुकडे करतात. ही घे, अर्धी तू खा आणि अर्धी मी खातो. बरं बरं, पण तुम्ही घ्या आधी, मी नंतर खाते. तुम्ही पोट भरलं नाही, आमची भाकरी देणार. भीमराव, काय झालं? आज तुझे लक्ष पुस्तकात नाही? काही नाही गुरुजी, काहीच झालं नाही. नाही भीमराव, तुला खोटं पण बोलता येत नाही. सांग काय झालं? आज जेवण केलं नाही ना. गौरव व शंकराला घरी गेल्यामुळे आई नाराज झाली आणि तिने समजलं समजलं, तू कमवीत नाहीस ना म्हणून. हा ठीक आहे, चल तर माझ्यासोबत. पण कुठे गुरुजी? तू चल तर. हा भीमराव आहे. असं काय? भीमराव आंबेडकर, जो त्यांच्या जातीतला पहिला विद्यार्थी आहे ज्याने मॅट्रिक पहिल्या नंबरात पास केलंय. हो हो, हाच तो. ये ना बाळा, घरात ये. अरे संकोच नको करू. ज्योतिबा फुलांचे अनुयायी आहोत आम्ही. जात पात मानत नाही. याही पेक्षा जास्त चांगली गोष्ट म्हणजे माझी पत्नी सावित्रीबाई फुलेंची भक्त आहे. ये आ. सुखी राहा. ये, बस इथे खुर्चीवर. तू निवांत बस, येतो आम्ही. हे घर माणसाचे आहे की पुस्तकांचं? गुरुजी आपल्या पत्नीला सर्व घटना सांगतात. खूप चांगला मुलगा आहे तो, फार भुकेला आहे. मला नाही वाटत चांगला मुलगा आहे. का ग, का असं म्हणतेस? अहो, जरा विचार करा. ज्याची पत्नी भुकेली आहे तो माणूस इथे बसून जेवण करेल आणि जेवताना जर त्याला त्याच्या पत्नीची आठवण नाही आली तर दुसऱ्यांदा त्याला घरी आणू नका. चला आता. ये बेटा, बस. ये भीमा, जेवण कर. हे काय गुरुजी, जेवण? नाही गुरुजी, मी हे नाही खाऊ शकत. मी हे जेवण नाही करू शकत गुरुजी. पण का नाही जेवू शकत भीमराव? मी इथे पोटभर जेवण करणार आणि तिकडे रमा काही खाल्ली पण असणार की नाही. मी दिलेली अर्धी भाकर तिने खाल्ली की नाही मला माहित नाही. ती तिकडे उपाशी व मी इथे बसून जेवण कसं करू शकतो? तुम्ही मला हे जेवण बांधून द्या ना. मी घरी रमासोबत बसून खाणार. दिवसभर आम्ही जशी भूक वाटली तशी ही भाकरी वाटून खाऊ. बाळा, तू हे जेवण करून घे. तुझ्या पत्नीसाठी मी दुसरं जेवण बांधून देते. माझ्या एकट्याने हे जेवण पोटात जाणार नाही. बरं बरं, ऐका, दोघांचेही जेवण एकत्र बांधून द्या. हो हो, आणते. भीमा, तू आज आणखी एक परीक्षा पास केली आहे. परीक्षा? कोणती परीक्षा गुरुजी? परीक्षा फक्त
पुस्तकांचीच होत नसते. व्यक्ती जीवनात अनेक परीक्षातून सामोर जावे लागते. आई नेहमी म्हणत होती, कर्तव्य निर्वाह करणे म्हणजे प्रेम होय. अगदी बरोबर म्हणत होती तुझी आई. नेहमी आपल्या कर्तव्याचे पालन कर आणि जसा आहेस तसाच राहा. येतो मी. ऐका ना, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही याला घरी आणा. मी आनंदाने याला जेवण देईन. खूप चांगला मुलगा आहे ना. हो हो, खूप चांगला मुलगा आहे भीमराव. अरे रमा, काय झालं? बोलत का नाही? आई, आत्या, बघा ना रमाला काय झालं? अगं, काय झालं रमा? अगं, बेशुद्ध झाली की काय? लक्ष्मी, जरा पाणी घे बरं. होय होय, आणते पाणी. घ्या आई पाणी. ए रमा, उठ. अगं, आणखी पाणी घाल. रमा, उठ बाळा. आली शुद्धीवर. रमा, काय झालं होतं बेटा? काही खाल्लं होतं की नाही, की उपाशीच होती? बघ रमा, भीमाला समजाव, शिक्षण सोडून काही काम बिम कर, ज्यामुळे घरात 2 पैसे येतील. तू आणि तुझे बहीण भाऊ पोटभर जेवा आणि भीमा उपाशी राहणार नाही. विचार कर या गोष्टीवर. जो माणूस बगीच्यात बसून झाडे, फुलं, हवा, पाणी, झुले, माणसं न बघता फक्त पुस्तक आणि गुरुजींच्या सहवासात असतो, अशा व्यक्तीला शिक्षण सोडून काही कामधंदा करायला सांगण्याचा पाप मी करू शकणार नाही. आई गं, खूप भूक लागली. असे म्हणतात की ओला कपडा पोटाला बांधला की भूक शांत होते. थोड्या वेळ गोट्या खेळते म्हणजे भुकेकडे ध्यान जाणार नाही. अरे रमा, गोट्या, चल बघू आपण खेळूया. किती दिवस झाले आपण खेळलो नाही. हो जाऊबाई. रमा, हे काय बांधलंस तू? काही नाही जाऊबाई. रमा, रोज रोज जर तू अशी उपाशी राहशील तर कसं चालणार? भाऊजींना तुझी काळजी घ्यायला पाहिजे, कारण तू त्यांची जबाबदारी आहेस. नाहीतर रोज अशी उपाशी चक्कर येऊन पडशील. मला माहित आहे वहिनी, रमा माझी जबाबदारी आहे म्हणून. बघ रामू, मी काय आणलंय तुझ्यासाठी. बघ रमा, आला तुझा जबाबदार पती. हे काय रमा, हे काय बांधलेस तू? काही नाही हो. मला माहित आहे, भूक सहन व्हावी म्हणूनच ना. मग रामू, मी तुझ्यासाठी जेवण आणलंय. चल जेवण करूया. रामू, एक आठवण आली ग. कोणती सांगेल? अगं रामू, तुला माहित आहे सावित्रीबाई फुले? हो हो, त्या माऊलीला कोण विसरणार बरं.
महात्मा फुलेंचं लग्न जेव्हा सावित्रीबाईशी झालं तेव्हा त्या पण निरक्षरच होत्या. काय थोर माणसे होती ती. दोघांनीही मिळून पुण्यात शैक्षणिक क्रांती घडून आणली. हो, पण तुम्हाला म्हणायचं तरी काय? मला वाटते रामू, तू सुद्धा शिकावं. हो साहेब, हे कसे शक्य आहे? का नाही रामू? आमच्या समाजाची इतर उच्चवर्णीय लोक मृत्यूजनक गुन्हा करतात. आमच्या लोकांना सार्वजनिक रस्त्यावर फिरायला प्रतिबंध करतात आणि तोही दंडात्मक. आम्ही रस्त्यावर तर चालू शकतो, पण तेव्हाच जेव्हा आमच्या कमरेला झाडू व डोळ्यात मडका बांधलेला असेल, थुंकायचा असेल तर मडक्यात थुंका आणि ज्या रस्त्याने जाता तो रस्ता झाडूने साफ करा. कैत्यापेक्षाही वाईट जीवन जगावं लागत आहे आम्हाला. हो ग, मी पण विद्यार्थी असताना हे सगळं अनुभवलं आहे. अहो, ही तुमची अग्निपरीक्षा आहे. या अग्निपरीक्षेतून पास होऊन तुम्ही एक महान व्यक्ती बना. असे थोर पुरुष बना की ज्याची अपेक्षा भारतातील वंचित समाज करत आहे, अगदी महात्मा फुल्यांसारखं. ठरलं तर मग आजपासून तुझं शिक्षण सुरू. बस झाले आता, इतकंच करते. समोरच्या उद्या करते. रामू, ए रामू, अगं काय करतेस? आले साहेब. रामू, मला शिक्षणासाठी अमेरिकेला जावे लागणार आहे. काय? अमेरिकेला? इतकं लांब? आणि कधी जायचं होय? अगं, मी आधी सांगितले होते ना तुला, मला आजच निघावे लागणार. बघ रामू, आपल्या घराची व परिवाराची सगळी जबाबदारी तुझ्या खांद्यावर सोपून मी जात आहे. तू स्वतःची देखील काळजी घे बरं. हो साहेब, तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या. साहेब, माझी साहेब होते तर मला 50 रुपये महिनाभर घर खर्चाला देत होते. त्याच्यातच मी फक्त रोजच्या 1.5 रुपया खर्च करून महिन्याचे 5 रुपये पुरवित होते. आता साहेबच परदेशी गेले तर माझा परिवार कसा चालणार? मलाच कष्ट करावे लागणार, घर चालवावे लागणार. मुलांना, आपल्या देशाची घटना लिहिणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुम्हाला सर्वांना माहीत असतीलच. हो मॅम, आम्ही त्यांच्याविषयी संपूर्ण अभ्यास केलाय. खूप छान. पण संपूर्ण आयुष्यभर त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यागमूर्ती म्हणजेच त्यांच्या पत्नी माता रमाबाई भीमराव आंबेडकर, आज मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगणार आहे. वयाच्या 7व्याच वर्षी त्यांच्या आई वडिलांचं निधन झालं आणि घराची सर्व जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली. नांदन
त्याकाळी बालविवाह ही प्रथा प्रचलित असल्यामुळे वयाच्या 9व्याच वर्षी त्यांचा विवाह भीमराव आंबेडकर यांच्या बरोबर झाला. अगं, हे काय केलंस? एखाद्या वेळेस तू माझी काळजी घेतली नाहीस तरी चालेल, पण या पुस्तकांची काळजी तुला घेतलीच पाहिजे. मला माफ करा. जर तू शिकली असतीस तर तुला या पुस्तकांचं मोल कळलं असतं. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यावरून रमाबाईंनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. पुढच्या शिक्षणासाठी बाबासाहेब आंबेडकरांना परदेशी जावं लागलं, म्हणून रमाबाईंनी संपूर्ण घराची जबाबदारी स्वतःवर घेतली. बॅरिस्टरची बायको शेण गोळा करते म्हणून लोक नावं ठेवतील या भीतीने रमाबाई रात्रीच्या काळोखात गौऱ्या थापायच्या आणि पहाट व्हायच्या आधी घरी निघून जायच्या. पण मॅडम, रमाबाईंची रमाई केव्हा झाली? रमाबाईंच्या 5 मुलांपैकी 4 मुलांचा मृत्यू त्यांनी खूप जवळून पाहिला होता. त्यानंतर लहान मुलांना उपाशी पोटी बघणं त्यांना कधीच सहन झालं नाही. अशाच एका वेळी भुकेल्या मुलांची दशा पाहुनी बांगड्या सोन्याच्या रमाईने दिल्या काढून आणि त्या दिवसानंतर सगळी मुलं रमाबाईंना रमाई बोलू लागली. प्रेम, माया, त्याग अशा अनेक गुणांचा संगम म्हणजेच माता रमाबाई भीमराव आंबेडकर. गंगाधर, बाळा काय झालं तुला? याच्यानंतर तर लय तापलाय. यशवंता, ए यशवंता, पाणी घे बरा. आज माझे साहेब जेवले असते तर त्यासनी काहीतरी व्यवस्था केली असती. गंगाधरा, उठ रे बाळा, तू कसा गेला सोडून मला? उठ रे, एक वेळा तरी उठ. तुझ्या विना कशी राहू रे मी? उठ रे गंगाधरा, उठ रे. बाळाच्या अंगावर घालायसाठी कापड द्या बरं. हा घे माझ्या बाळाच्या अंगावर मायेच्या पदर. त्यानंतर बाबासाहेब परदेशात असताना रमाबाईची तब्येत दिवसेंदिवस खालावते. बाई,
तुझी तब्येत इतकी खराब आहे. बाबासाहेबांनी कळव काय मी? नको शंकरा, साहेबांना नको कळव. त्यांच्यावर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. तू त्यासनी नको सांगू. तुझी तब्येत बरी नव्हती तरी तू मला कळवली सुद्धा नाही. रामू, तू असं का केला? तू स्वतःची काळजी का नाही घेतली? साहेब, तुम्ही आलात, धन्य झाले मी. आता मी निवांत निघून जाऊ शकते. लेकरांची काळजी घ्या. रामू, तुझ्या हा त्याग मी वाया जाऊ देणार नाही. तुझ्या लेकरांना नक्कीच न्याय मिळेल. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढीच्या परंपरा, दिवजत्रेच्या तूच सकल न्यायदायका. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढीच्या परंपरा, दिवजत्रेच्या तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. गर्जना भीमराया, काय चाललंय भीमराव तुमच्या? कधी कशाचा सत्याग्रह करता तर कधी काळाराम मंदिर प्रवेश करता. याच्याने तुमच्या समाजाचा काय होणार आहे याचा विचार देखील करत नाही तुम्ही. तुमच्या नंतर तुमची एक क्रांती कोण चालवेल? माझ्या क्रांतीला समोर नेण्यासाठी करोडो भीमराव जन्म घेणार. प्रत्येक काळात तुमच्यासारख्या लोकांसोबत लढण्यासाठी एक ना एक भीमराव जन्माला येईलच. कोण बनवेल भीमराव त्यांना? ना सदैव आम्ही राहणार ना तुम्ही राहणार. माझे विचार राहणार. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून माझे विचार लोकांपर्यंत पोहोचत राहणार व नवीन नवीन भीमराव तयार होत राहणार. कधी विचाराच्या माध्यमातून मी पोहोचणार, तर कधी पुस्तकांच्या माध्यमातून, तर कधी लोकांच्या स्वप्नात जाऊन मी म्हणणार की उठा, जागे व्हा आणि माझ्यासारखे योद्धा बना. अरे बघता काय, माझ्यासोबत ह्या लढ्यात सामील व्हा. 100 वर्ष शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा. मी हिंदू म्हणून जन्माला येणं हे माझ्या हातात नव्हता, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. मी असा धर्म निवडला आहे ज्यात स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व आहे, ज्यात प्रज्ञाशील करुणा आहे. असा बौद्ध धर्माचा स्वीकार करतो व हिंदू धर्माचा त्याग करतो. तोच सद्धर्म आहे असे मी मानतो. राजे शाही, उठा उठा रोजच राहिलो.
गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे.